श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव आज स्वामी माऊली रूपात तुमच्याशी काही हितगुज करायला आले आहेत. तुम्हाला या संदेशाद्वारा काही मार्गदर्शन करायला आले आहेत. देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश, हे मूल्यवान मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकावे, कारण त्यात तुमचेच कल्याण आहे. देव म्हणतात, बाळा, कधी काळी काही मिळायला जर उशीर लागत असेल तर चुकीच्या मार्गापासून नेहमीच लांब राहा. घाईघाईने काही कार्य पूर्ण केल्यापेक्षा थोडा संयम बाळग, कारण माझा दिव्य आशीर्वाद आणि चमत्कार तुम्ही प्राप्त करू इच्छिता. त्यासाठी मनात थोडा संयम ठेवा. थोडी वाट पाहायला शिका. तुमच्यासाठी देव ते सर्व काही करायला तयार आहे जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे. देवांचा दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल, कारण जर तुमची श्रद्धा संपूर्ण आहे तर तुम्हाला ते प्राप्त करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुमच्यासाठी ते सर्व काही घडणार आहे ज्याची तुम्हाला देवांकडून अपेक्षा आहे. ते कार्य तुमचे लवकरच पूर्णत्वास जाईल. पण मनात धीर ठेवा, संयम ठेवा. तुमच्यासाठी देव सर्वोत्तम काहीतरी देऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही संयमी असणे आवश्यक आहे. मनाला तो धीर दे बाळा, कारण तुझ्यासाठी सर्वोत्तम येत आहे. स्वामी आई तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छिते की माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुझ्यासाठी ते सर्वोत्तम द्यायला देखील तयार आहे. ते घेण्यासाठी तू सज्ज हो. त्या चुकीच्या मार्गाची वाट धरू नकोस. मी जो तुला चांगला मार्ग दाखवत आहे त्यावर तू पुढे चालत राहा. जेव्हा तू मनातील ते नैराश्याचे भाव काढून टाकशील आणि नकारात्मक भाव काढून टाकशील, तेव्हा तुला मी दाखवलेला तो मार्ग दिसेल, ज्यावर तुला चालले की ते सर्व काही अशक्यही शक्य होणार आहे. कारण माझे देवदूत तुझ्या मार्गात ते सर्व काही आशीर्वाद घेऊन तुझ्यासाठी तत्परतेने उभे आहेत. तू फक्त पुढे चालत राहा. कर्मात कसूर करू नकोस. तुझा मार्ग बदलू नकोस. चांगले कर्म करत राहा. तू पुढे जात राहा. तेव्हा तुला ते आशीर्वाद आणि चमत्कारांच्या रूपात प्राप्त होणार आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. आता तुम्ही त्यासाठी विराम देऊ नका. पुढे चालत राहा, कारण तुम्हाला ते भरघोस यश आणि ते लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे. तुला तो आर्थिक चमत्कार हवा आहे, ज्यासाठी तू खूप प्रयत्न करत आहेस. देव तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न जाणतात. तुमच्यासाठी तो मार्ग मोकळा करण्यात येत आहे. देवदूत तुमच्या मार्गातील अडथळे देवांच्या म्हणण्यावर मोकळे करून देत आहेत. तुझा मार्ग आता खूप काही असा बनवला जात आहे ज्यावर तुला कोणतीही अडचण जाणवणार नाही. कोणतीही बाधा तुझ्या कार्यात पडणार नाही. तुझा मार्ग अगदी सहजतेने तू पार करून तुझे ध्येय प्राप्त करू शकशील. बाळा, माझ्यासाठी तेही शक्य आहे जे तुला आता या क्षणाला अशक्य वाटत आहे. मी तुझ्या मनाच्या अगदी जवळ आहे. मी तुझा देव आहे. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते मी करणार आहे. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात, बाळा, हीच तुझ्या कसोटीची वेळ आहे. जेव्हा तू संयम ठेवशील
आणि धीराने पुढे जाशील. आपले कर्म करत पुढे जाताना तुला आता कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही, कारण तू त्यासाठी देवांची प्रार्थना केली आहे आणि ती प्रार्थना देवानी ऐकली आहे आणि स्वीकार केली आहे. देव म्हणतात, कधी कधी संयम ठेवणे तुला अवघड होते, पण त्यासोबत तू माझे नामस्मरण करत राहा. तुला मनाला धीर प्राप्त होईल. बाळा, मी तुला कधीही एकटा सोडू इच्छित नाही. तुझ्यासाठी तेही घडणार आहे जे आज तुझ्या मनाला अशक्य वाटत आहे. मी तुझ्यासाठी तो मार्ग अगदी सहजतेने पार करू शकशील असा देवदूतांना बनवायला सांगितला आहे. तुझ्या मार्गात येणारे ते जे काही तुझे विरोधक होते त्यांना सुद्धा मी शांत करण्यासाठी त्या देवदूतांना सांगितले आहे. बाळा, आता कोणीही तुझ्या विरोधात ते काही करणार नाही ज्यामुळे तुला ते त्रास होतील. जर तू विश्वासाने या संदेशापर्यंत आला आहेस तर श्रद्धेने शेवटपर्यंत हा संदेश ऐक. हे मौल्यवान मार्गदर्शन तू जर शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझा भाग्योदय निश्चित होईल. देव या क्षणाला तुमच्या मनातील ते नैराश्य काढून टाकून त्या जागी देवाचा दैदिप्यमान आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. तुम्ही तो आशीर्वाद आनंदाने स्वीकार करावा अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, बाळा, ज्या काही नात्यांनी तुम्हाला खूप काही रडवले आहे, मी त्याही वेळेस तुझ्या जवळच होतो, पण तू मला ओळखले नाहीस. देव म्हणतात, त्या क्षणाला देखील तुला त्रास सहन करावा लागला होता, पण मी त्याची तीव्रता माझ्या आशीर्वादाने खूप काही कमी होती. तुझा देवांवर विश्वास आहे ना? मग श्रद्धेने पुढे चालत राहा. तुझे तेही कार्य पूर्ण होणार ज्यासाठी तू तो संकल्प केला आहेस. माझ्या प्रिय बाळा, जर तुझ्याच्याने उपवास होत नसेल तर नको करूस. जर तुझ्याच्याने खूप काही दान धर्म केल्या जात नसतील तर जे शक्य असेल तेच तू कर. मी तुला असं म्हणत नाही की तू मंदिरांमध्ये खूप काही वेळ घालव, पण बाळा, तुझे कर्म चांगले ठेव. कुणाचे मन दुखवू नकोस. दान धर्म करताना जो काही थोडाफारही करत असशील तर पुऱ्या मनापासून कर, कारण देव तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत. तुझ्या जवळून जे कार्य आम्हाला करून घ्यायचे आहे ते आम्ही करूनच घेणार आहोत. तुझ्यासाठी तुझ्या ज्या काही इच्छा पूर्ण होणार आहेत त्यासाठी तूच एक असा आहेस की तू जर पुढे चालत राहिलास तर तुझ्या इच्छा तू स्वतःच्या मार्गात पूर्ण होताना पाहशील. बाळा, माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या बरोबर आहे. मी नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे. पुढे चालत राहा. कर्मांना चुकवू नका. मोठ्यांना तो मान सन्मान द्या. तुमच्या कार्यात जे कोणी विघ्न घालू पाहत आहेत त्यांना मी योग्य मार्गदर्शन करून त्यांना तिथून वेगळे करणार आहे. तेव्हा मनाला ती शांतता द्या आणि मनात निश्चिंतता बाळगा. देव सदैव आणि प्रत्येक क्षणाला तुमच्या बरोबर आहेत. बाळा, देव तुला सांगू इच्छितात, या क्षणाला जो कोणी हा दिव्य परमेश्वराचा संदेश ऐकत आहे त्यांनी देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवा.
तुमच्यासाठी नैराश्य कधीच प्राप्त होणार नाही. मिळणार ते सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार आणि ते खूप काही चमत्कारांचे आशीर्वाद. तेव्हा संयम ठेवा, धीर ठेवा. देव म्हणतात, तुझ्या कार्यात जर कोणताही निस्वार्थ भाव असेल तर आम्ही तुझे प्रत्येक हट्ट पुरवू. बाळा, तू निशंक राहा, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. तो तू आनंदाने स्वीकार करावा. बाळा, मला माहीत आहे काही गोष्टींना काही काळ लागतो, पण तो त्या काळासाठी उचित आहे. जेव्हा देव तुमच्यासाठी काही कार्य करतात तेव्हा तुमच्यासाठी ते शुभ संकेत देखील पाठवतात. हा संदेश देखील तुमच्यासाठी एक मौल्यवान संकेत आहे जो तुमच्यासाठी तुमचे भविष्य वर्तवत आहे. देव म्हणतात, तुझ्यासाठी तो खूप काही शुभ परिवर्तन घेऊन येणारा काळ लवकरच तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे. देव तुमच्यासाठी ते द्वार उघडू इच्छितात ज्यातून तुमच्यासाठी ती भरभराट, ते ऐश्वर्य, ते आनंद आणि ती प्रगतीची वाट तुम्हाला दाखवणार आहेत. तुम्ही फक्त त्या मार्गावर चालायचे आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. स्वामी आई तुला आज प्रेमाने सांगू इच्छिते की बाळा, कुणाशीही तुझी तुलना करू नकोस, कारण ती तुलना होणार नाही. कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुला सगळ्यात वेगळे आशीर्वाद दिले आहे जे तुझ्यासाठी अमूल्य आहेत. तुम्ही देवाचा धावा करता, देवाचे नामस्मरण जपता, तेव्हा देव तुमच्या अवतीभोवती राहून तुमचे कल्याण करायला येत असतात. आताही या क्षणाला जो कोणी प्रेमाने आणि श्रद्धेने हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी निरंतर कृपा आहे आणि त्याच्या मनातले जी काही इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे. हा माझा आशीर्वाद. देव म्हणतात, बाळा, तुझे भवितव्य खूप काही सुंदर आहे. तेव्हा मनाला निशंक ठेव. तू दुसऱ्यांसाठी स्वतःला कमजोर मानू नकोस. जे आज दुसऱ्यांकडे आहे ते त्यांच्यासाठी आहे आणि मी जो आशीर्वाद तुला देत आहे तो तुझ्यासाठी आहे. तो सर्वोत्कृष्ट आहे म्हणून मी तुला दिला आहे. तू माझा प्रिय बाळ आहेस. तेव्हा मनात शंका घेणे या क्षणाला थांबव. बाळा, तू या क्षणाला खूप काही गोंधळात राहू नकोस आणि तुला जर असे वाटत असेल की मी तर माझ्या वाटेवर एकटाच आहे तर ते कधीही स्वतःला एकटे समजू नकोस, कारण तुझा देव नेहमीच तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला ते सर्व काही घडवण्यासाठी देव तत्पर आहे जे तुला हवे आहे. बाळा, तू स्वतःला एकटा समजू नकोस. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. तू निरंतर पुढे चालत राहा. जर तुझ्या मार्गात तुला ते यश प्राप्त करायचे आहे तर तुला ती वाट एकट्यानेच चालावे लागेल, कारण ते यश तुझ्या भाग्यात आहे. ते मी तुला मिळवून देण्यासाठी तो सोपा मार्ग दाखवला आहे. त्यावर तुला चालायचे आहे. तो सोपा मार्ग आम्हीच तुझ्यासाठी निवडला आहे. खूप काही तू कष्ट देखील पूर्वी केले आहेस, खूप काही संघर्ष केले आहेस, पण आता मात्र तुझ्यासाठी तो सोपा मार्ग आम्ही देवांनी तुझ्यासाठी निवडला आहे. तुझे भविष्य खूप काही सुंदर आहे. तुझ्या जीवनात तो प्रकाश आता तू पाहू शकशील ज्यासाठी तू पूर्वी खूप प्रयत्न केले आहेत. तुझ्यासाठी ते खूप काही यशाचे मार्ग आता उघडणार आहेत. माझ्या प्रिय बाळा,
तुला फक्त आपले कर्म करत पुढे चालायचे आहे आणि विश्वासाने ते सर्व काही स्वीकार करायचे आहे जे तुला मार्गात मिळणार आहे. बाळा, नेहमी एक लक्षात असू दे, जे एकटे चालण्याची ताकद दाखवतात ते जग जिंकण्याची ताकद ठेवतात. तेव्हा तूही धीर हारू नकोस, पुढे चालत राहा, संयम ठेव. बघ, तुझ्या मार्गात मी ते चमत्कारांचे आशीर्वाद तुला प्राप्त करून देऊ इच्छितो. तुझा मार्ग मोकळा आणि प्रशस्त आहे. त्यावर तू चाललास की तुझे ध्येय तू प्राप्त करशील. बाळा, कधी कधी कोणत्या कष्टांना घाबरू नकोस, कारण जे कष्ट आज तुला वाटत आहेत की ते कष्ट आहेत, पण ते कष्ट जर तू या काळात सहन केलेस तर तुझ्यासाठी उद्याचे उज्ज्वल भविष्य तयार होणार आहे. देव म्हणतात, मी तुला आळशी बनवू इच्छित नाही. माझा चमत्काराचा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस, पण कर्म मात्र तुलाच करावे लागतील. मी तुला मार्गदर्शन करीन, पण त्या मार्गावर तुला चालावे लागणार. बाळा, मी तुला धैर्य देईन, पण हिमतीने तुला पुढे चालावे लागेल. जर कधी काळी तुझ्या मनात काही निराशेने घर केले असेल तर ते या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत राहा, कारण मी तुझ्यातून ती नकारात्मकता काढून टाकून त्या जागी ते माझे आशीर्वाद देऊ इच्छितो. त्या जागी सकारात्मकता देऊ इच्छितो, सकारात्मक विचार देऊ इच्छितो. जे तू तुझ्या जीवनात अवलंबिले तर तुला तो सुखाचा मार्ग अगदीच सहजतेने प्राप्त होईल. ज्या सुखासाठी, ज्या आनंदासाठी तू आज जी काही इतकी धडपड करत आहेस ते तुला सहजगत्या प्राप्त होतील. बाळा, तू काळजी करणे या क्षणापासून थांबव. तू हा संदेश ऐकत आहेस कारण मी तुझी निवड या संदेशाद्वारा केली आहे. देव म्हणतात, जर तुमच्या प्रारब्धात जे काही नाही आहे ते मी माझ्या आशीर्वादांनी आणि चमत्कारांनी तुमच्या प्रारब्धात देणार आहे. तुम्ही माझे चिंतन केले आहे, तुम्ही नामस्मरणाने धावा केला आहे. ईश्वर तुमच्यासाठी मदतीचा हात कितीतरी मार्गांनी तुमच्यापर्यंत देत आहेत. ते आनंदाने तुम्ही स्वीकार करावे. देव म्हणतात, बाळा, काही कमतरतेमुळे जर तू इतरांना दोष देत असशील तर ते या क्षणाला थांबव. जर तू तुझ्या कुटुंबाला काही चांगल्या परिवर्तनासाठी दोषी ठरवत असशील तर ते या क्षणाला थांबव, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्यासाठी ते सर्व काही करणार आहे. मी तुझ्यासाठी नेहमीच इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ते क्लेश दूर करण्यासाठी, तो अंधार दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद मी तुला देत आहे. माझ्या प्रकाशाने मी तुला परिपूर्ण करत आहे. ज्या काळात तुझी प्रगती झाली नाही त्या काळाला तू आता विसरू शकतोस, कारण आता पुढील काळ तुझ्यासाठी भक्कम येत आहे. त्यात तुझी भक्कम प्रगती होणार आहे. आता मागील काळात थांबू नकोस, पुढे चालणे सुरू ठेव. जसा तू ईश्वरावर विश्वास ठेवून आपले कर्म करत आहेस त्याप्रमाणे सच्चाईने कर्म करत पुढे जा. आता तुझ्या मार्गात कोणताही अडथळा तुला दिसणार नाही. तुझ्यासाठी मोकळा मार्ग तयार करण्यात आला आहे. तेव्हा विश्वासाने पुढे जा, आपले कर्म करत राहा. विश्वासाने देवाचा धावा करायला विसरू नका. जो कोणी हा संदेश इथपर्यंत ऐकत आहेत त्यांना ते सर्व काही इच्छिलेले प्राप्त हो. त्यांना ते सर्व काही लवकरात लवकर दैवी आशीर्वाद प्राप्त हो. त्यांच्या घरात ती समृद्धी, ते सुख, ते ऐश्वर्य, ते आनंद प्राप्त हो. त्यांच्या जीवनात ते नाते
अगदी सहजतेने त्यांना प्राप्त हो. त्या नात्यातून त्यांना तो आनंद प्राप्त हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.